गोमाता संरक्षण, गो आधारित अर्थव्यवस्था बळकट करणे आणि महाराष्ट्रात गोवंशाला राज्यमाताचा दर्जा देण्याच्या मागण्यांसाठी रोह्यात गोसन्मान आव्हान अभियानाअंतर्गत भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने गोभक्त, महिला वर्ग आणि गोरक्षक समितीचे सदस्य सहभागी झाले होते. सकाळी सर्व कार्यकर्त्यांनी रोहा येथील मारुती चौकात एकत्र येत प्रभू राम मंदिर आणि हनुमान मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर घोषणाबाजी करत आणि गोमातेच्या जयघोषात शहरातील मुख्य बाजारपेठेतून प्रचंड रॅली काढण्यात आली. या रॅलीने संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतले आणि वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण झाले. रॅलीनंतर सर्व प्रतिनिधींनी रोहा तहसीलदार कार्यालयात जाऊन शासनाच्या नावे निवेदन सादर केले. या निवेदनात महाराष्ट्रात संपूर्ण देशी गोवंशाच्या संरक्षणासाठी कडक कायदे करणे, गोवंशाला राज्यमाता घोषित करणे तसेच राष्ट्रमाता दर्जासाठी केंद्र सरकारकडे शिफारस पाठवण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच गो आधारित शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ठोस धोरण राबवण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी अयोध्येतील महंत सत्यनारायण स्वामी यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. तसेच तुषार मोरे, यज्ञेश भांड, राजेश कापरे, पी.आय. पाटील साहेब, महेश ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अमोल देशमुख, अप्पा देशमुख, श्री कापसे, विजय बोरकर यांचाही सक्रिय सहभाग होता. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की गोसंवर्धन आणि गोरक्षणाबाबत शासनाने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही तर येत्या काळात राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल. रोह्यातील या भव्य रॅलीमुळे गोसंरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सचिन साळवी, संपादक, भारत न्यूज, रोहा, रायगड.